नमस्कार प्रेक्षकांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आजपासून आपण नवीन सुरुवात करत आहोत. राधा तिच्या रूममध्ये बसून इकडे तिकडे फिरत होती. तिला खूपच राग आलेला होता. ती रागातच स्वतःशी बडबड करत होती. तेच इकडे रुद्र तिचा दरवाजा सफरचंद खात होता. जवळ उभा राहून, काय झालंय, माझी झाशीची राणी इतकं कशासाठी चिडलेली आहे म्हणून इकडे तिकडे फेऱ्या मारत आहे. तुझ्याकडे बघून असं वाटत आहे की तू कोणाचा तरी गळा दाबून जीवच घेशील. कोणाचा माहीत नाही, पण तुझा मात्र मी गळा नक्कीच दाबून आणि तुझा जीव घेईन. तू माझा गळा दाबून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलास तर माझ्याशिवाय तुला कोणीही भेटणार नाही जे तुला सहन करू शकेल. ओ रिअली, तुला सांग, तुला कोणी सांगितलं की तू मला सहन करत आहेस? कोणी सांगितले तरी नाही, पण मी स्वतःच्या मर्जीने हे सगळं काही बोलत आहे. हवं असेल तर तू बघू शकतेस. मी तुला निराश नाही करणार आहे. मला काही कोणाला माझ्या आयुष्यामध्ये आणायचं नाही आहे, समजलेत का? भीती वाटत आहे की तू मला पसंत करशील. नाही, मी तुझ्यावरती कशाला प्रेम करीन? या जगामध्ये तू एकटाच आहेस का मी प्रेम करेन? असं अजिबात होणार नाही आहे. ओके, पण मग आपण पैज लावूया का? 15 दिवस, फक्त 15 दिवस. 15 दिवसांमध्ये तू नक्कीच माझ्या प्रेमामध्ये पडशील. नाही, मला अजिबात अशी पैज वगैरे लावायची नाही आहे. का? तू माझ्या प्रेमामध्ये पडशील याची भीती आहे का तुला? नाही, असं काहीच नाही आहे. मग का पैज लावत नाही आहेस तू? तुझ्यावरती विश्वास आहे. तू या 15 दिवसांमध्ये माझ्या प्रेमामध्ये पडणार नाहीस हे तुला माहिती आहे. मग पैज लावायला काय हरकत आहे? ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर मी पैज लावायला तयार आहे. फक्त 15 दिवस. 16व्या दिवशी हे सगळं काही बंद करायचं, समजलं का? ओके, डन. पण या 15 दिवसांमध्ये मी जे काही म्हणेन ते तुला करावं लागेल. ठीक आहे, चालेल, राधा बोलली. ओके, मग तयार राहा. आपण दोघेजण बाहेर जात आहोत. मी तुला डेटवरती घेऊन जात आहे. 1 मिनटं, हे काय तू वेड्यासारखं बोलत आहेस? मी तुझ्यासोबत कुठेही येणार नाही आहे, समजलं का? आता काय झालं? मगाशी तर आपल्या दोघांमध्ये पैज लागली होती ना. या 15 दिवसांमध्ये मी जे काही म्हणेन ते तू ऐकणार आहेस. मग आता का माझ्यासोबत येत नाही आहेस? ठीक आहे, मी येते तुझ्यासोबत. फक्त 10 मिनटं थांब, मी तयार होऊन येते. राधाचे बोलणे ऐकून रुद्र बाहेर निघून जातो. राधा पटकन तयार होते आणि बाहेर येते. रुद्र हॉलमध्ये बसलेला होता. पायरीवरून खाली येताना त्याचं लक्ष राधाकडे जाते. राधाला बघून तो एकदमच शॉक झालेला होता. तर राधा खूपच सुंदर दिसत होती. त्याचा तर विश्वासच बसत नव्हता की राधा त्याच्यासोबत डेटवरती येत आहे. रुद्र तिच्याकडे असं बघत आहे हे बघून राधा बोलते, आता असंच माझ्याकडे बघत राहणार आहेस का? बाहेर जायचं आहे ना? नसेल जायचं असेल तर सांग, मी रूममध्ये जाते. नाही नाही, थांब, एवढी कसली तुला घाई आहे? चल जाऊया, रुद्र बोलतो. रुद्र आणि राधा दोघीही बाहेर जाऊ लागतात. तेवढ्यातच बाहेरून परी आतमध्ये येत होती. परी त्या दोघांनाही बाहेर जात असलेले बघते आणि बोलते, क्या बात है. सुरुवातीला मोठ्या बहिणीने एका भावाला फसवले आणि आता लहान बहीण दुसऱ्या भावाला फसवत आहे. कसं तुम्हा दोघींना असलं सगळं काही जमतं? परीचे बोलणे ऐकून राधा हसत बोलते, कोण बोलत आहे बघा, जिने स्वतःहूनच दुसऱ्याच्या नवऱ्याला फसवलेले आहे. अगं, कमीत कमी मी कोणाच्या नवऱ्याला तरी नाही ना फसवत. मी नाही कोणाला फसवले. तर मी तर माझ्या लहानपणीच्या मित्रासोबत लग्न करणार आहे. उलट तुझ्याच बहिणीने अर्जुनला फसवले आणि त्याच्याशी लग्न केले. तुम्ही दोघीही बहिणी एकसारख्याच आहात. दोघींनाही चांगले जमतं मुलांना स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकवणं. परीचं बोलणं ऐकून राधा हसत बोलते, हे सुद्धा एक टॅलेंट असतं बरं का. ते सुद्धा प्रत्येकाला नाही जमत. परी, तुला एक सांगू का, गाढवामध्ये असलं टॅलेंट नसतं जे आमच्यामध्ये आहे. राधाचे बोलणे ऐकून परी रागामध्ये ओरडत बोलते, हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी काय झाली मला गाढव म्हणायची? काय? मी कुठे तुला गाढव बोलले? रुद्र, मीला गाढव बोलले का?
परी गाढव तर मेल असते आणि तू तर फिमेल आहे. तू मेल आहेस का? मेल? तू जर मेल असशील तर मग तू गाढव आहेस बरं का. राधाचे बोलणे ऐकून रुद्रला खूपच हसू येत होतं. ते तिकडे परीला खूप राग आला होता. ती वेड्यासारखी करत होती. तिला काय बोलावं तेच समजत नव्हतं. तर राधा रुद्रकडे बघत बोलते, चल ना बेबी, आता आपल्याला इथे थांबायचे आहे का? दुसऱ्यांची बकवास ऐकत राधाच्या तोंडून बेबी हा शब्द ऐकून इकडे रुद्र मात्र शॉक झालेला होता. त्याचा त्यावरती विश्वासच बसत नव्हता. काय झाले, जायचे नाही आहे का? राधा परत विचारते. नाही जायचे ना, चल. रुद्र पटकनच बोलतो आणि राधा दोघेही बाहेर गाडीजवळ जातात. तर रुद्र हसत बोलतो, क्या बात है, तू तर तिची बोलतीच बंद करून टाकलीस. तिचा चेहरा कसा झाला होता बघितलंस का? मला चांगलंच माहिती आहे कोणाचं कसं तोंड बंद करायचं. तिला काय वाटलं, दीदीसारखी असं दुसऱ्यांचं बोलणं शांतपणे ऐकून घेऊन रडत बसू का? तर तिचा हा चुकीचा गैरसमज आहे. मी कोणाचंही बोलणं नाही सहन करत. तिला तर तिची लायकी दाखवून देणार. राधा, तू वहिनींना कमी समजू नको बरं का. वहिनींना सुद्धा दुसऱ्यांचं तोंड बंद करायला येतं. त्यासुद्धा आता गप्पा नाहीत बसत बरं का. आज बघितले नाहीस का तू वहिनींनी परीचं तोंड कसं बंद केलं होतं? परीचं तोंड अगदी बघण्यासारखं झालेलं होतं. तिला काय बोलावं हे काही समजत नव्हतं. खरंच आज वहिनीने जे काही वागले आहेत ना, ते मला खरंच खूप आवडले. हो, ते तर आहेच. दीदी आज जे काही वागली ते बरं आहे, पण दीदीचा निर्णय मला नाही आवडला. का? तुला काय वहिनीचा निर्णय आवडला नाही? उलट वहिनी जे काही बोलत होती ते अगदी बरोबर होतं. माझा तर वहिनीच्या निर्णयाला सपोर्ट आहे. तुला खरंच वाईट नाही का वाटले? कारण दीदीने तुझ्या प्रॉपर्टीमधला सुद्धा हिस्सा मागितला आहे. अजिबात नाही, मला अजिबात वाईट वाटलेलं नाही आहे. तुला माहिती आहे, उलट वहिनीने पूर्ण प्रॉपर्टी मागितली ना तरी मला काही वाटणार नाही. माझा वहिनीला या सगळ्या गोष्टींमध्ये फुल सपोर्ट आहे. कारण मला माहिती आहे वहिनी कशा आहेत. मी वहिनींना आईसारखं मानतो. भाभी माँ असं काहीतरी हिंदीमध्ये बोलतात. आणि बहिणींनी सुद्धा एखाद्या लहान मुलाप्रमाणे माझी काळजी घेतली आहे. त्याप्रमाणे त्या माझ्याशी वागत असतात. त्या खरंच माझ्यासाठी एका आईसारख्या आहेत. रुद्रचं बोलणं ऐकून इकडे राधा काहीतरी आता विचार करू लागली होती. तर खरं तर हळूहळू राधा रुद्रवरती इम्प्रेस होत होती. ही प्रेमाची सुरुवात होती असं समजा. राधा काहीतरी विचार करून रुद्रला बोलते, अच्छा म्हणजे तू वहिनीला आई म्हणतोस. मग तसं म्हणायला गेलं तर मी तुझी मावशी झाले. मग तू तुझ्या मावशीला डेटवरती घेऊन जात आहेस. तुला काही लाज वगैरे वाटत नाही का? हे बघ राधा, मी वहिनीला आई मानलेलं आहे, तुला मावशी नाही, समजलं? यामुळे इथून पुढे असलं काही बोलू नकोस, नाहीतर मला सुद्धा तोंड बंद करता येतं बरं का. आता तो सुद्धा स्पष्टच बोलला. रुद्रचं बोलणं ऐकून राधा हसत खिडकीच्या बाहेर बघू लागते. रुद्रसुद्धा हसतच ड्रायव्हिंग करू लागतो. तर दोघंही जण तसेच गप्पा मारत हसत खेळत डेटवरती जातात. आज या राजवाड्यामध्ये 2 व्यक्तींची एंट्री झालेली होती. ज्या 2 व्यक्ती दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नसून तनू आणि अमन होते. तनूला बघून अंजलीला खूप आनंद झालेला होता. त्यांना बघून अंजली पायऱ्यांवरून खाली पळत येते आणि तनूला मिठी मारते. अमन आणि तनूसोबत अर्जुनसुद्धा आलेला होता. जेव्हा अंजली पायऱ्यांवरून खाली पळत येत होती तेव्हा तिला असं पळता येताना बघून अर्जुनला तर खूपच राग आलेला होता. पण तो यावेळी काही बोलू शकत नव्हता. तो त्याच्या हाताच्या मुठी घट्ट करतो आणि स्वतःचा राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू लागतो. अंजलीला खूप आनंद झालेला होता. ती तनूला मिठी मारत बोलते, तर तनू तू इथे, तू कशी काय? अगं अंजू, ते सर इथे कोणता तरी नवीन प्रोजेक्ट सुरू करणार आहेत, म्हणूनच त्यांनीच आम्हाला इथं बोलवले. मला सांग तू कशी आहेस? तनूला इथे नक्की काय घडलं आहे याबद्दल काहीही माहिती नव्हतं. अंजली हसत बोलते, मी खूपच छान आहे आणि आता तू आली आहेस ना, मग तर मी आणखीनच आता जास्त छान होणार आहे. चल, तेवढ्यातच तिथे परी येते आणि ती अर्जुनच्या जवळ जाऊन अर्जुनच्या हाताला पकडत बोलते, अर्जुन हे कोण आहेत? हे तुझे मित्र आहेत का?
अर्जुन परीला स्वतःपासून बाजूला करून बोलतो, हां हो, फ्रेंडसुद्धा आहेत आणि ऑफिसमध्ये सुद्धा सोबत काम करतात. ही कोण आहे? अर्जुन अमन पलीकडे बघून अर्जुनला विचारते. तर अर्जुन काही बोलायच्या आत परी बोलते, मी यांची होणारी बायको आहे. परीचे बोलणे ऐकून इकडे तनू आणि अमनला दोघांनाही मोठा धक्का बसलेला होता. त्यांना नक्की समजत नव्हतं इथे नेमकं झालंय तरी काय. तर तनू अंजलीकडे बघत बोलते, अंजू हे सगळं काय आहे? ही मुलगी काय वेड्यासारखं बोलत आहे आणि तू अशी का गप्प आहेस? तू काहीच का बोलत नाहीस? परी तनूकडेच आता बघतच बोलत असते, मी फालतूची बडबड नाही करत आणि मी जे खरंच आहे तेच सांगत आहे. तेच आता इकडे आता अंजली तनूचा हात पकडते आणि बोलते, तू चल, मी तुला सगळं काही सांगते. सगळं काही सांगते म्हणजे नक्की काय झालं आहे अंजू? तू आधी चल तरी, मग मी तुला सगळं काही सांगते. तुला इथेच उभं राहून सगळं काही जाणून घ्यायचं आहे का? अंजली रागानेच बोलते आणि तनूला ओढतच रूममध्ये घेऊन जा. तर तिकडे अमन अर्जुनकडे बघत बोलतो, मला तुझ्याशी ऑफिस रिलेटेड काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. अमनचे बोलणे ऐकून आता अर्जुन अमनला स्टडी रूममध्ये घेऊन जातो. तर इकडे तन्नू आणि अंजली दोघीही आता रूममध्ये आलेल्या होत्या. रूममध्ये गेल्यावर तनू आता एकापाठोपाठ अंजलीला प्रश्न विचारत होती. ती अंजलीला बोलायचा चान्स देत नव्हती. अंजली शांतपणे बेडवर बसलेली होती आणि ती फक्त तनूचे प्रश्न ऐकत होती. तनू एकसारखे प्रश्न विचारतच होती, अजिबात थांबत नव्हती. शेवटी अंजली तनूकडे बघते, तर अंजली तिच्याकडे बघत आहे हे बघून तनू शांत असते. अंजली, मी तुला काहीतरी विचारत आहे आणि तू अशी शांतपणे बसलेली आहेस. तिथे तुझ्या आयुष्याचा बँड बाजा वाजत आहे आणि तुला कसं काय वाटत नाही आहे? मगाशी सुद्धा तू एकदम शांतपणे उभी होतीस. ती मुलगी उगीच फालतूची बडबड करत बोलत होती आणि तू काहीही तिला बोलली नाहीस. अंजली, नक्कीच काय झालं आहे मला सांगशील का? तनू, तू मला बोलायचा चान्स दिला तरच मी सगळं काही ऐकेन. तू थोडं शांत हो, मी तुला सगळं काही सांगते. अंजली तनूला बेडवरती नीट बसवते आणि तिच्यासमोर पाण्याचा ग्लास पकडत बोलते, हे घे पाणी पी. आणि तू जसं विचारत करत आहेस तसं अजिबातच काहीही नाही. तसं अजिबात काही नाही म्हणजे बाहेर ती मुलगी बोलत होती, मग ती काय वेडी आहे का? आणि सरसुद्धा काहीच बोलत नाही आहेत. हे बघ तनू, आता मी या गोष्टीबद्दल तुला काही सांगू शकत नाही आणि बोलूही शकत नाही. आपण याबद्दल परत बोलूया. पण का? अंजली, इथे तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. एवढं सगळं तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहे आणि तरीही तू इतकंही रिलॅक्स कशी काय असू शकतेस? यार तन्नू, इतक्या दिवसाने आपण दोघं भेटलेलो आहोत आणि हे तू काय फालतू तुझी बडबड करत आहेस? चल आपण बाहेर फिरायला जाऊया. तनू काही बोलणार होती पण अंजली तिचा काही ऐकत नाही आहे आणि तनूला घेऊन बाहेर फिरायला जाते. तर तेच इकडे अमनसुद्धा अर्जुनला खूप सारे प्रश्न विचारत होता, पण अर्जुन त्या प्रश्नांची उत्तरं अजिबातच देत नव्हता. उलट अमनला इग्नोर करत होता. शेवटी अमन चिडून बोलतो, ठीक आहे, तुला मला काही सांगायचं नाही, नको सांगू, मी याबद्दल सर्व काही वहिनींना विचारतो. अमन बोलतो आणि बाहेर जाऊ लागतो. तेवढ्यातच त्याला तनू आणि अंजली दोघीही दिसतात. तो अंजलीला आता थांबवतच बोलू लागतो, वहिनी एक मिनटं, तुम्ही कुठे जात आहात का? हां ते मी आणि तनू थोडंसं बाहेर फिरायला जात आहे. मी सुद्धा तुमच्यासोबत येऊ का? मला थोडं तुमच्याशी बोलायचं आहे. हो चला ना, अंजली आता बोलते. अमनसुद्धा त्या दोघींसोबत आता बाहेर जाऊ लागतो. तर आता एक मिनटं, तू आमच्यासोबत बाहेर येत आहेस, इथे तरी कमीत कमी मला सुखाने राहू दे, सुखाने बाहेर फिरायला मिळू दे. इथे सुद्धा आता तू माझ्यासोबत नको येऊस. तनू रागाने बोलते, तर एक मिनटं, मी तुझ्यासोबत बाहेर नाही येते, मी वहिनींसोबत बाहेर जात आहे आणि सुखाने मी तुला राहू देत नाही की तू मला राहू देत नाही आहेस गं. बघेल तेव्हा फक्त बडबड करत असतेस, अजिबातच शांत बसत नाही, कायम माझं डोकं फिरवत असतेस. तनू आणि अमन दोघंही भांडण करत होते. हे बघून अंजली आता जोरातच बोलते. आता
एक मिनटं जर तुम्हा दोघांनाही शांत बसायचं नसेल तर तुम्ही दोघंही जण माझ्यासोबत बाहेरच चला, नाही तर तुम्ही नाही आलात तरीही चालेल. अंजलीचे बोलणे ऐकून आता दोघंही जण गप्पच बसतात. आता जर तुम्ही भांडलात ना तर तुम्हाला कोणत्याही प्रश्नांची उत्तर नाही मिळणार, समजलं ना. अंजली रागानेच बोलते. अंजली पुढे जाऊ लागते तर ते दोघेसुद्धा शांतपणे तिच्या पाठीमागे येतात. ते तिघेही एका गार्डनमध्ये जातात. तर अंजली तनू आणि अमनला आता बेंचवरती बसायला सांगते आणि ती बरोबर त्या दोघांच्याही समोर बसते आणि बोलते, बोला तुम्हाला काय प्रश्न पडले आहेत ते. आता तुम्ही मला विचारा, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सगळी काही उत्तरं मिळतील. अंजू, तू हे सगळं काही रूममध्ये सुद्धा बोलू शकली असतीस, तेव्हा तर तू अजिबातच बोलायला तयार नव्हतीस. तनू बोलते, हो, कारण तिथे आपलं बोलणं कोणी ऐकलं तर उगीचच प्रॉब्लेम नको आणि मला आता कोणतेही प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे नाही आहेत. कोणी ऐकलं तर म्हणजे आता कोण ऐकणार आहे? असं काय सुरू आहे अंजू? आम्हाला तर काहीच समजत नाही आहे. तनू बोलते. तर अंजली दीर्घ श्वास घेते आणि आता बोलते, यांची आई अजूनही जिवंत आहे. अंजलीचं बोलणं ऐकून आता इथे तनूला धक्का बसलेला असतो आणि अमलला तर त्याच्या कानांवरती विश्वासच बसत नव्हता. तो परत विचारतो, काय बोललीस वहिनी तू? भाऊजी, मी तुम्हाला हेच सांगितलं आहे, यांची आई अजूनही जिवंत आहे आणि त्यांनाच वाचवण्यासाठी आम्ही हे सगळे काही नाटक करत आहोत. आता अंजली त्या दोघांना सगळं काही आतापर्यंत जे काही घडलेलं आहे ते आता सांगून टाकते. तर मग तुम्ही दोघं हे नाटक करत आहात ही गोष्ट नक्की कोणाकोणाला माहिती आहे? तनू आता विचारते. तर खरं तर मला याबद्दल कालच समजले की हे सगळं काही नाटक आहे आणि आता मी तुम्हा दोघांनाही हे सगळं काही सांगत आहे. बाकी याबद्दल कोणालाही काहीच माहीत नाही आहे आणि तुम्ही प्लीज याबद्दल कोणालाही काहीही सांगू नका आणि आता उगीचच आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करायचे नाही आहेत. जर कोणाला समजले ना की हे नाटक आहे आणि हे खरंच प्रॉब्लेममध्ये येतील आणि त्यांच्या आईला सोडवणं आपल्यासाठी खूपच मुश्किल होऊन बसेल, तर डोंट वरी वहिनी, आम्ही दोघेही जण ही गोष्ट कोणाला अजिबात नाही बोलणार. अमन बोलतो आणि ही अंजली आता त्या परीचा बँड बाजा वाजवायला मी सुद्धा तुमची मदत करेल. तनू हसत बोलते, ये हुई ना बात, आता खरंच खूप मजा येईल. अंजली हसतच बोलते. तिघे जण आता असेच गप्पा मारून परत घरी जातात. तर तिकडे रुद्र आणि राधा दोघेही डेटवरती गेलेले होते. तर रुद्रसोबत टाईम घालवल्यामुळे राधाला आता खूप छान वाटलेलं होतं. तर आता मग कसे वाटले आज तुला माझ्यासोबत डेटवरती येऊन? रुद्र तिला विचारतो. पण राधा खोटं सांगत बोलते, अजिबातच छान नाही वाटलं. तुझी बकबक ऐकून मला तर बोर होत होतं. ठीक आहे, एवढं काय त्यात, हळूहळू तुला माझी बडबड सुद्धा खूप छान वाटेल. रुद्र तिला म्हणतो, चांगली गोष्ट आहे, काहीही हरकत नाही, तू स्वप्न बघू शकतेस. रुद्र आणि राधा दोघीही आता बोलत होते. तेवढ्यातच आता पाठीमागून एक कामात येतो. मग राधा, कशी आहेस तू? इथे येऊन तर तुम्हाला विसरलीस. राधा पाठीमागे वळून पाहते तर पाठीमागे तनू उभी होती. तनूला बघून राधाला खूप आनंद झालेला होता. ती पटकनच जाऊन तनूला आता मिठी मारते. दीदी, तू इथे कशी काय? तुम्हाला सांगितले सुद्धा नाहीस तू इथे आहेस ते. तर अगं, मी तुला सांगितले नाही, कारण म्हटलं तुला सरप्राईज द्यावं. तू तर मला विसरली आहेस ना, मग म्हटलं आपणच जाऊन तिला सरप्राईज द्यावं. त्यावर राधा काही बोलणार तेवढ्यातच तिथे अमन येतो आणि बोलतो, राधा, तू अजिबात काही ऐकू नकोस. उलट तिलाच माहिती नव्हतं की तिथे येणार आहे, उलट हिलाच सरप्राईज मिळालेले. अमनचं बोलणं ऐकून सगळेच आता हसू लागतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.